नमस्कार लाडक्या विद्यार्थ्यांनो आणि आदरणीय पालकांनो, आपले देवकृपा अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आपण आता भाग 8 हा पाहूया. या अगोदर 6 मध्ये स्वर ए स्वर चिन्ह एक मात्रा, भाग 7 अ स्वर याचे स्वर चिन्ह अर्धचंद्र, भाग 8 अय ऐरण अय याचं स्वर चिन्ह दोन मात्रे देऊन या व्यंजनांचा या अक्षरांचा आपण सराव करूया. बारकाईने पहा. क मध्ये दोन मात्रा आपण मिसळल्या तर उच्चार होते कै. ख मध्ये दोन मात्रा मिसळल्या उच्चार होते खै. गणपती ग याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास उच्चार होते गै. घ मध्ये दोन मात्रा मिसळल्यास उच्चार होते घै. चमचा च याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास चै. छत्री छ मध्ये दोन मात्रा मिसळल्यास छै. जहाज याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास जै. झबला झ याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास उच्चार होतो झै. टरबूज ट याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास उच्चार होतो टै. ठसा ठ याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास उच्चार होतो ठै. डमरू ड याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास उच्चार होतो दै. तर मुलांनो, खास हा व्हिडिओ आपण LKG UKG ते तिसऱ्या चौथ्या वर्गाच्या मुलांसाठी आपण काढत आहोत. त्यांनी जर का हा स्टेप बाय स्टेप जर का सराव केला तर व्यवस्थितरित्या पाया मजबूत होतो. आपण उतरते वेळेस सुद्धा पहिल्या पायरीवरून दुसऱ्या पायरीवर पाय द्यायला पाहिजे. तिसऱ्या चौथ्या पायरीवर जर का पाय दिला तर अपघात होण्याची शक्यता असते, पडण्याची शक्यता असते. मग जे उदाहरण व्यवहारामध्ये लागते तेच अभ्यासामध्ये लागते. मग तिथे आपण स्टेप बाय स्टेप उतरतो. तसंच इथं पहिला भाग पूर्ण सराव झाल्यास दुसरा भाग, दुसऱ्या भागाचा व्यवस्थित सराव झाल्यास तिसरा भाग, तिसऱ्या भागाचा व्यवस्थित सराव झाल्यास चौथा भाग, चौथ्या भागाचा व्यवस्थित सराव झाल्यास पाचवा भाग, पाचव्या भागाचा व्यवस्थित सराव झाल्यास सहावा भाग, सहाव्या भागाचा व्यवस्थित सराव झाल्यास सातवा भाग आणि सातव्या भागाचा व्यवस्थित सराव झाल्यास आठवा भाग. अशा तऱ्हेने जर का आपण व्यवस्थित जर का तयारी केली तर आपल्यामध्ये मराठीच्या वाचना लिखाणामध्ये काहीच त्रुटी राहत नाही. इव्हन तिसरी चौथी पर्यंतच मुलं नव्हे तर आपण पाहतो की 7वी 8वीचे मुलं नाही तर 10वीच्या मुलांना सुद्धा वाचताना खूप अडथळे येतात, खूप समस्या येते. तर त्यांनी सुद्धा याचा सराव केल्यास याच्यामध्ये आपण निपुण होऊ शकतो, व्यवस्थितरित्या घडू शकतो. कारण की आपलं जर का वाचन इन्स्टॉलमेंट जर का असेल तर पाठांतर कसं होईल? पाठांतराला सुद्धा उशीर लागेल. आता जमाना आहे 2020चा, सराव आणि 50चा नाही, वन डेचा नाही तर 2020चा. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला याच्यामध्ये सुद्धा फास्ट तयारी करावी लागेल. तयारी जर का केली तर जीत तुमचीच आहे. तर बघा, ढ मध्ये दोन मात्रा मिसळल्यास धै. बाणाचा न याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास नै. तराजूत याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास तै. उच्चार व्यवस्थित. थ मध्ये दोन मात्रा मिसळल्यास थै. द मध्ये दोन मात्रा मिसळल्यास दै. धनुष्य ध याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास धै. न याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास नै. पतंग प याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास पै. फणस फ याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास फै. बदक ब याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास बै. भटजी भ याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास भै. म याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास मै. य याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास यै. र मध्ये दोन मात्रा मिसळल्यास रै. ल मध्ये दोन मात्रा मिसळल्यास लै. व मध्ये दोन मात्रा मिसळल्यास वै. शाळा श याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास शै. षटकोंश याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास शै. ससास याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास सै. हत्ती ह याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास है. बाळ याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास लै. क्षत्रिय क्ष याच्यामध्ये दोन मात्रा मिसळल्यास क्षै.
आणि ज्ञानेश्वर ज्ञेमध्ये 2 मात्रा मिसळल्यास ज्ञै. तर अशा तऱ्हेने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भाग 1 ते या 8व्या पर्यंत जर का तुम्ही सराव केल्यास याच्यानंतरचे आपण आणखी 2-4 भाग घेणार आहोत. त्याचा पूर्णतः सराव झाला की आपल्याला उच्चार करण्यात वाचण्यामध्ये काहीही अडचण येणार नाही. तेव्हा सर्व पालकांना माझी नम्र विनंती आहे की आपलं मूल लहान आहे, मातीचा गोळा आहे, आता आपण त्याला हवा तसा आकार देऊ शकतो. म्हणून सुरुवातीला त्यांना घेऊन बसा, व्हिडिओ पहा, त्यांच्याकडून सराव करून घ्या. त्यानंतर मात्र 4थी-5वी नंतर तुम्हाला त्यांना सांगायची गरज पडणार नाही. म्हणजे सुरुवातीला आपला त्यांचा पाया मजबूत करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? तेव्हा सर्व पालकांना पुन्हा एकदा विनंती आहे की अशा तऱ्हेने करा, म्हणजे 100% आपल्या मुलांचा पाया मजबूत होईल. तर मुलांनो, ऐ म्हणजे ऐ असा उच्चार होते बघा. अ, ई. आता याच्यात उदाहरण घेऊ आपण. क एक व्यंजन घेऊ. क अधिक ऐ म्हणजे कै. असंच ख घ्या. ख अधिक ऐ खै. उच्चार कसा होते? खै. मागं एका व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सुद्धा सांगलं तुम्ही. अ घेऊन ऐ. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. ह्या आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स आहेत. आलं लक्षात? तर अशा तऱ्हेनं पूर्णतः तुम्ही सराव करा. तेव्हा व्हिडिओला सबस्क्राईब करा. आवडला असल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपण इथं थांबूया. धन्यवाद.